देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एका कॉफी टेबल बुकचं प्रकाशन झालंय आणि या कॉफी टेबल बुकमध्ये उद्धव ठाकरेंचा लेख आहे, फडणवीसांचं कौतुक करणारा. याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आहेत. नरेशजी, उद्धव ठाकरेंनी कौतुक केलंय देवेंद्र फडणवीसांचं. कुठेतरी राज्याच्या राजकारणात तुमचा पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे एकटे पडतायत आणि बाकी सगळे एकत्र येत आहेत असं चित्र निर्माण होतंय का? यामुळे चित्र कशाला निर्माण व्हायला पाहिजे, वेगळे चित्र कशाला निर्माण होणार आहे पाहिजे. महाराष्ट्राची संस्कृती आहे, परंतु उद्धवजी ही संस्कृती विसरले होते. कदाचित उद्धवजी जर बदलत असतील तर नक्कीच त्यांचं स्वागत आहे. देवेंद्रजींचं कौतुक केलंय, उद्धवजींमध्ये बदल झालाय, तो बदल कौतुकास्पद आहे. नाहीतर काय माहितीये का, 2019 साली देवेंद्रजींचं आधी निवडणुकीमध्ये कौतुक केलं आणि स्वतःला खुर्ची पाहिजे त्यावेळी देवेंद्रजींच्या विरोधात बोलायला लागले. त्यामुळे हे जे कौतुक असेल हे मनापासून पाहिजे, फक्त लेखापुरतं नसावं. कारण 2019चा अनुभव आहे. निवडणुकीत कौतुक केलं आणि स्वतः मुख्यमंत्री होण्याकरता त्यांना शिव्याशाप सुरू केले, पाठीत खंजीर खुपसला. असं नसावं. महाराष्ट्राची संस्कृती जी आहे त्या पद्धतीने जर ते वागणार असतील, विरोधक हे तत्वाचा विरोध पाहिजे, वैयक्तिक विरोध नसावा. आणि जर त्यांच्यामध्ये बदल होत असेल तर नक्कीच त्यांचं स्वागत आहे. भविष्यामध्ये एकनाथ शिंदेंना पण त्यांनी शुभेच्छा दिल्या तर काय प्रतिक्रिया असेल? तुम्हाला वाटतंय का की शुभेच्छा येतील एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाला पण सर्व पक्षाच्या नेत्यांकडून? उद्धवजींनी जर खरंच ते बदलले असतील, त्यांच्या शुभेच्छा देवेंद्रजींना जर मनापासून असतील तर एकनाथ शिंदे साहेबांना पण ते शुभेच्छा देतील. उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी शुभेच्छा द्यायला पाहिजेत. त्यांनी दिलं तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. मग आम्ही समजू की महाराष्ट्राची संस्कृती उद्धवजी अंगीकारतायत, त्यांचा स्वभाव बदलतोय, हे त्यावेळी आम्ही समजू. एक सर प्रश्न असा आहे की राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी एक वक्तव्य केले भाषिक वादावरून की भाषेवरून वाद सुरू राहिले तर महाराष्ट्रात गुंतवणूक येणार नाही किंवा बळजबरी कशी करता येईल कोणाला तरी एखाद्या भाषेची. तर त्या अनुषंगाने काय प्रतिक्रिया? बघा, भाषेवरून वाद होऊ नये हे माझंही मत आहे. परंतु महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची मातृभाषा आहे, ती प्रत्येकाला यायला पाहिजे. येत नसेल तर त्यांनी शिकण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जोर जबरदस्ती करायची गरज कशाला पाहिजे? कशाला जोर जबरदस्ती करायची? प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे ज्या ठिकाणी मी राहतो, ज्या ठिकाणी मी उदरनिर्वाह करतो, त्या राज्याची जी भाषा आहे ती मला यायला पाहिजे. ह्या प्रत्येकाने मनामध्ये तो विचार आला पाहिजे, डोक्यात तो विचार आला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. सध्या माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत विरोधक. त्यांची जीभ घसरली आहे. त्यांनी असं म्हटलंय की शेतकरी भिकारी नाही, सरकार भिकारी आहे, राज्यच भिकारी आहे. ते विम्यावरून त्यांनी शेतविम्याच्या पीक विम्यावरून असं वक्तव्य केलं. हे बघा, त्यांनी केलेल्या वक्तव्यावरती मला प्रतिक्रिया देणं उचित वाटत नाही. त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्वेसर्वा अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील, त्यांची प्रतिक्रिया महत्वाची आहे. परंतु तो माणूस असा बोललेत, ते त्यांच्या मागची भावना काय, का बोलले, मला वाटतं तुम्ही जर त्यांनाच विचारलं तर बरं होईल. मी महायुतीचा खासदार आहे, महायुतीमध्ये तो पक्ष आहे. जरी त्यांच्यातले काही लोक आमच्यात काही थोडंफार जर काही उणिवा असतील तर ते प्रतिक्रिया देत असतील, परंतु मी नाही देणार. मी महायुती मानणारा माणूस आहे. आमच्या महायुतीत ते मंत्री आहेत, त्यामुळे मी त्याच्यावरती बोलणं मला उचित वाटत नाही. तुम्ही दिल्लीमध्ये अधिवेशनासाठी आहात. आज अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड घडली आहे. उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिलाय. विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की त्यांनी महाभियोगाचा प्रस्ताव स्वीकारला न्यायमूर्ती वर्मांच्या विरोधातला, म्हणून हा राजीनामा तडकाफडकी घेतला गेलाय. विरोधकांप्रमाणे वागतायत.
तुम्ही पाहताय त्यांची तब्येत सुद्धा काही महिन्यापूर्वी बिघडलेली होती. त्यांनी स्वतः कारण सांगितलेलं आहे. त्यामुळे याच्यावर चर्चा करणं मला उचित वाटत नाहीये. त्यांची तब्येत खालावलेली, प्रकृती अस्वस्थ आहे, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. आता विरोधक थोडं आमचं सत्ताधाऱ्यांचं कौतुक करणार, ते आमच्या विरोधातच बोलणार. त्यामुळे ते त्यांचं काम करतायत. धन्यवाद सर. व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव अरोरासह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.